नमस्कार मंडळी, आजच्या भागात तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तुळशीचं लग्न चालू आहे। आपण आपल्या घरातली जी तुळस आहे ती स्वच्छ करून जरा रंगरंगोटीचं काम करायला घेतो। तर रुचिराला मी फक्त स्वच्छ करून देतो। हा किचनसाठी एक क्लॉथ आणलेला, जो काही किचनमध्ये आम्ही वापरला नाही आणि याच्यावरती भरपूर शेवाळ होतं आणि ते मरून, तो माहिती आहे ना तुम्हाला कसं होतं ते जास्तीत जास्त स्वच्छ करायचा प्रयत्न करतो, जेणेकरून आपण जर याच्यावरती रंग लावला तर पटापट त्याचं काम होईल। तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, आम्हाला आमचे व्हिडिओज बघा, चॅनलवरती एक्सप्लोर करा जरा आणि वेगवेगळ्या आमचे प्लेलिस्ट आहेत तर बघा। आम्ही कुठे कुठे फिरायला गेलो ना, तिकडच्या प्लेलिस्ट आहेत त्या एकदा चेक करा। कसं वाटतंय सांगा आणि आजची व्हिडिओ कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा। तर हे साफ करून घेतो, मग भेटूया। ह्याच्याने चांगलं साफ होत आहे ना। आहे हे प्लास्टिकच, आता काय पूर्ण माती म्हणजे जसं नवीन आहे तसं तर काय बनणार नाही। आपण जास्तीत जास्त प्रयत्न करूया, तेवढं निघते लूज लूज जेवढं आहे तेवढं सगळं काढायचं। जे एकदम घट्ट बसलेलं शेवाळ आहे ते काही निघत नाहीये, पण त्यांनी पण एक कुंडीला कॅरेक्टर येतं आणि मला असं रस्टिक कॅरेक्टर असलेल्या कुंड्या भरपूर आवडतात। जास्त ते तारेचं हे केलं तर अगदीच मग ते त्याचं मातीच येईल हातात कुंडीची। डेफिनेशन नाही, कट्स आणि क्रिवायसेस आहेत, त्यांनी याला एक ब्युटी येते। आपण ते टिकवायचा प्रयत्न करूया। फक्त जे एक्स्ट्रा वर आलेलं लूज दिसते ते आता हे तर काय स्वच्छ होणार नाहीये, नंतर बऱ्यापैकी हे झालेलं आहे। आता याला आपण रंग मारायला घेऊया। ऍक्च्युली वेळ मिळाला असता तर मी पुन्हा लावली असती कुंडी। मला भरपूर आवडते कुंडी लावायला। खाली ज्या प्रकारे आपण लेअर बाय लेअर दगड, विटा किंवा कौलाचे तुकडे वगैरे टाकून, मोठे दगड टाकून नंतर मग माती टाकतो, थोडं ग्रेडेशन देतो जेणेकरून पाण्याचा निचरा बरोबर होतो। हे करायला मला भरपूर आवडतं, लहानपणापासून मी केलं आहे भरपूर वेळ। पण आता आपण जरा इम्प्रॉम्प्टू आहे तर पटापट ही कामं ते नंतर करू आपण थोड्या दिवसांनी। जमतंय का बघा? येस, खूप सुंदर। मी तर मेस केलंय। मेस नाही तर तुम्ही पहिल्यांदा गेलात ना, तुम्ही स्ट्रेट लाईन मारू शकता ना। ट्राय करते मी। तुम्हाला एवढं करून देतो। मला ते कमळं काढली की त्याची आठवण आली गणपतीच्या डेकोरेशन मध्ये। तर लास्ट टाइम व्हाईट कलरनी मी तेच काम केलेलं, ॲक्रेलिक व्हाईट। वरचे पॉइंट जॉईन करा रे।
म्हणजे बघू शकता आता हे तुळस कुंडी रंगवायचं आपलं काम पूर्ण होत आलं आहे. यापेक्षा जास्त काही करावं असं वाटत नाही आहे ॲक्च्युली. आणि मला गिचमिड करायला पण नाही आवडत. जेवढं मिनिमल असेल तेवढं स्ट्रॉंग वाटतं. तर शेवटी कोणती आडवी करून पेंट करायला लागलं, कारण की ते असं उभं जमतच नव्हतं. रुचिराने पण ट्राय केलं, मी पण ट्राय केलं, असं जमत नाही. थोडी माती पडते खाली, पण तो नंतर आपण उचलून घेऊया आणि असं काम करायला सोपं जातं. तर आता काय छोटे मोठे टचअप करायचं ते करून देतो आणि आपण कुंडी नेऊन परत लावूया. त्याच्यातली थोडी माती वगैरे बदलायची ती पण बदलून घेऊ. मी इतक्या धक्क्या आवाजात का बोलतो आहे, आई बाबा दोघेही झोपलेले करून घेतो, मग भेटूया. तर म्हणजे अशा प्रकारे आपण आपले तुळशीचं वृंदावन म्हणजे कुंडी रंगून झालेली किंवा टेबल मला तर भरपूर आवडलं. तुम्हाला कसं वाटलं खाली कमेंट करून सांगा. चला आता आपण ठेवूया जागेवरती. त्याआधी थोडी माती भरायची आपल्याला, खूपच कमी झाली. ती आधी हिला पण खणून घ्यायचं आहे आणि मग ती नवीन माती मिक्स होईल. चला गार्डनमध्येच माती मिळेल. आपलं समोरचं जे गार्डन आहे त्याच्यात मोठे होणार आहे. आणि कुंडीतली माती कुठली आहे? ही कुंडीतली माती म्हटलं कुठली आहे? काळी माती म्हणजे इथलीच आहे की ती कुंडीवाले लावून ती वाली माती? तर आता आपण कुंडीतली माती लूज केली, घट्ट झालेली ती लूज केली आणि गार्डनमधली थोडी चांगली माती आपण त्याच्यात मिक्स केली. आणि आता थोडंसं पाणी टाकून त्याला बसवायचं. भरपूर पाणी टाकण्यात अर्थ नाही आहे, माती ओली झाली पाहिजे बस. आणि याला थोडा वेळ आपण या धक्क्यावरतीच ठेवूया, म्हणजे जसं जे निचरा आहे पाण्याचा जो तो होईल. आता चुना असता तर तो पाण्याने विरघळून निघून गेला असता. आता आपण फक्त वापरतोय तर अशा प्रकारे. आता थोडा वेळ ठेवूया आपण. त्याचं पाणी जे आता उघरेल ते गेल्यानंतर आपण त्याच्या जागेवरती लावूया. जागा केली करायला ती पण एकदम जुगाडू आहे, कारण की आम्ही ही नवीन जागा बघा तिथे दाखवतो. एक वायर बांधून घेतली, त्याच्यामध्ये कुंडी अशी अडकते. ही जागा आता तुम्ही बघू शकाल, इथे ऊन असतं भरपूर वेळ. संध्याकाळ म्हणजे दिवस मावळेपर्यंत ऊन असतं. सकाळी थोडा वेळ नसतं, कडक नसतं. पण आपल्याला असंच जागा हवी होती. आणि या उलट तिथे काळोख झालेला असतो बघा. तिथे कंदील आहे, त्याच्याच बाजूला किचनची खिडकी आहे. त्या खिडकीमध्ये आपण ती कुंडी ठेवायचो आणि ते त्या ग्रिलमधनं ते अख्खी तुळस बाहेर यायची. सो ते आम्हाला वाटायचं की भरपूर अन्याय होतो या झाडाबरोबर. जस्ट बिकॉज आपल्याला ते पाणी घालायला सोपं जाईल म्हणून आपण ते किचनच्या कुंडीत ठेवतो आहे अशा ठिकाणी जिथे त्याला ऊनच लागत नाही. तर म्हणून आपण त्याची जागा बदलली आणि त्याला प्रायोरिटी, त्याला प्राधान्य देऊन आपण जिथे ऊन आहे तिथे पाणी वगैरे घालायचं, दिवाबत्ती करायचं काम आपण इथे येऊन स्वतः करू शकतो. आपण ग्राउंड फ्लोअरला राहतो, हे ग्राउंड फ्लोअरचं घर आहे, तर या जागी येऊन आपण हे सगळं करू शकतो. हा मुळात त्याचा मुद्दा होता. आणि ही आमची बोगनविलिया भरपूर आली आहे. याचं टेम्पररी प्रोव्हिजन आहे. मला याच्यासाठी एक वेगळा प्लॅटफॉर्म बनवायचा आहे खास त्यासाठी. फक्त आम्ही या जागेवरती ही तुळस कशी वाढते ते आम्ही थोडे दिवस बघणार आहोत आणि त्यानंतर करणार आहोत.
आणि जेव्हा आपण करू तेव्हा तुम्हाला अपडेट देऊ. आज तर तुळशी विवाहाचा शेवटचा दिवस, आपण काय लग्न लावत नाही, पण निदान म्हटलं याची आपण डागडूची जे काय करायची आहे म्हणजे परवा बी ही ती नुसती तसं लावून हा जुगाड करायचा ना तेवढा केलेला. आज रुचिरा म्हणाली की आपण सजवूयाच त्याला प्रॉपर, तसं मग आपण हे सजवलेलं आहे. तरी कुंडीचं आता म्हणजे किंमत वाढलेली आहे असं मला वाटतं. नुसते साधंसं आपण तुम्ही हलकं फुलकं काही केलं तरी खूप छान वाटतं. तर मंडळी असेच आमचे ब्लॉग बघत राहा. आय होप तुम्हाला आवडला असेल हा ब्लॉग. एकदम छोटासा ठेवला आहे जास्तीत, पण अपेक्षा अशीच आहे की तुम्हीसुद्धा असंच तुमच्या घरातल्या झाडांबरोबर असंच प्रेमाने वागाल आणि असेच त्याच्यावरती काहीतरी छोट्याशा गोष्टी करून पण चांगले चांगले अपग्रेड करू शकतात. सांगता आपण मगाशीच करणार होतो, पण आम्ही ठरवलं की आज त्रिपुरारी पौर्णिमा पण आहे, तर आज शंकराच्या देवळात जाऊया. तर आज आमचं सर्वात आवडतं जे शंकराचं देऊळ आहे बोळिंजमधलं स्वयंभू महादेव मंदिर, तिथे आपण आलेलो आहोत दर्शनासाठी. एकदम शांतता आहे आणि म्हणून मी दबक्या आवाजातच तुमच्याशी बोलतो. आता या अर्ध प्रदक्षिणेच्या मार्गावरती मी आहे. दर्शन झालं, तुम्ही बघितलं किती शांत आहे ही जागा. ॲक्च्युली आजूबाजूला वाडी आहे, तुम्हाला या व्हिडिओत आता दिसणार नाही लाईट्समुळे. तर इथे सगळं सुपारीची झाडं वगैरे आहेत. आपल्याकडे जेव्हा पंचक्रोशीमध्ये जेव्हा होळी सण असतो त्यावेळेला होळीसाठी जे सुपारीचं झाड लागतं ते मोस्टली या देवळाच्या आजूबाजूच्या वाड्यांमधनं ते सुपारीची झाडं घेऊन जातात आणि त्यासाठी इथे मोठी लागवड होते. ॲक्च्युली कधी दिवसा आलो तर दाखवीनच. आता मी जिथे उभा आहे तिथे मागे माझ्या एक मोठी विहीर आहे, सुंदर आहे ती पण कधीतरी एखाद दिवशी तुम्हाला दाखवेन. पण हे सांगायचा मुद्दा असा की हे आमचं सर्वात आवडीचं शिव मंदिर आहे आणि एकदम गावामध्ये आतमध्ये आहे, मेन रस्त्यापासून भरपूर लांब. पण आता सगळ्यांकडे दळणवळणाची साधन आहेत, त्यामुळे तुम्ही इथे येऊ शकता. गुगलवरती फक्त सर्च करा, लोकेशन मिळेल तुम्हाला. बोळिंजवरनं जवळ आहे, तर नक्की या आणि या इथल्या शांततेचा, या निसर्गाचा अनुभव घ्या. खूप सुंदर शांत वाटतं आणि आम्ही वारंवार इथे येत असतो. आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे तरी पण इथे विशेष अशी काही गर्दी नाही आहे बाकीच्या मंदिरांपेक्षा. पण जेव्हा महाशिवरात्र असते त्यावेळी इथे मोठा सण असतो, म्हणजे उत्सव खूप मोठ्या पद्धतीने साजरा करतात. स्टेजवरती प्रोग्राम्स असतात, भजन असतं, कीर्तन असतं. तर आवर्जून या. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज
चॅनलला सबस्क्राईब करा, आम्हाला एकदा संधी द्या. बघा आमच्या चॅनलवरती जे व्हिडिओज आहेत ते सगळे जाऊन बघा. वेगवेगळ्या त्याच्यावरती काय म्हणतात प्लेलिस्ट आहेत आम्ही टाकलेल्या. वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही फिरायला गेलो होतो. प्राकर्षाने कोकणातली प्लेलिस्ट आहे, त्यानंतर राजस्थानला फिरायला गेलो ती प्लेलिस्ट आहे, बालीला आम्ही गेलेलो हनीमूनसाठी ती प्लेलिस्ट आहे. तर हे सगळं बघा तुम्ही. खूप छान आम्ही व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करत असतो. तर आय होप तुम्हाला आवडला असेल. भेटूया पुढच्या भागात. तुम्हाला सर्वांना दिवाळी तर संपली, त्रिपुरारी पौर्णिमा, तुम्हाला सर्वांना या तुळशीच्या लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. त्रिपुरारी पौर्णिमा पण त्रिपुरारी पौर्णिमा कधी आज आहे. आज आहे, हो माफ करा. तुम्हा सगळ्यांना त्रिपुरारी पौर्णिमा आणि तुळशीच्या विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा. भेटूया पुढच्या भागात. बाय बाय.